दुर्गा माता की जय, माता माता की जय, दुर्गा माता की जय। आज आपण ज्या जागेवर आलोय तिथे कंटिन्युअस 9 चे 9 दिवस गॅस चालू असतो। 9 चे 9 दिवस जे भक्तगण आहेत ते खाण्यासाठी इथे लाईन लावून असतात। तर अशा या आजच्या व्हिडिओमध्ये खूप एक्साइटमेंट राहणार आहे, कारण सगळीकडे भात भाज्या या गोष्टी शिजताना दिसतात, पण त्याची क्वांटिटी जी आहे थोडीशी नाहीये। ते 50-50 60-60 लिटरच्या टोपांमध्ये इथे जेवण शिजते। आजचा व्हिडिओ खूपच एक्साइटिंग राहणार आहे। तर चला या आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कच्च्या मालाचं काय प्रमाण राहतं रोजचं? रोज कमीत कमी 1000 ते 1500 किलो आपल्याला मटेरियल लागतं। ते मटेरियल आपल्याला भाविक भक्त देणगीच्या स्वरूपात आपल्याला देत असतात आणि त्याचा वापर करून आपण महाप्रसादाच्या रूपात अन्नदान सेवा आपण 24 तास करत असतो। अच्छा, आता इथे काय काय चालू आहे आता? आज आपल्या मेनूमध्ये आज रोज वेगवेगळा मेनू असतो। आज शाक भाजी आणि तांदूळ साबुदाणा खिचडी तसेच गोड शिरा या ठिकाणी आपण बनवत असतो। आपल्या मंडळामध्ये रोज वेगवेगळा मेनू आपण दररोज वेगवेगळा मेनू आपण बनवतो। कसली तयारी चालू आहे? आता सध्या आपल्याकडे राईस आहे जवळपास 400 ते 500 किलो, पलीकडे साबुदाणा आहे 150 ते 200 किलो, पलीकडे रवा आहे ते 100 ते 200 किलो, साखरेचा स्टॉक आहे 200-250 किलो। सध्या आता आलू मटर आणि चना सब्जी चालू आहे, त्यासाठी सगळे कार्यकर्ते कटिंग करत आहेत। बघू शकता यामध्ये 50 ते 60 किलो तांदूळ या ठिकाणी आपला रेडी झाले। त्याचप्रमाणे आज शिरा देखील आपण बनवलेला आहे। आता जसे प्रमाणात लोक येत राहतील त्या प्रमाणात आपला गरमागरम महाप्रसाद या ठिकाणी तयार राहील। तर इथे जर आपण बघाल तर गजच्या गज भात भाजी आणि गोडाचे पदार्थ, उपवासाचा देखील इथे पदार्थ चालू आहे। तुम्ही इथे बघू शकता कंटिन्यू इथे जेवण बनवायचं काम चालू आहे। तर या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे कटिंगचं काम चालू आहे आणि इथे सगळा स्टॉक पण आहे त्यांचा तिकडे। तर नमस्कार मंडळी, मी गीतेश। आपल्या या नवरात्री स्पेशल नवदुर्गा भागाला काल 9 दिवस पूर्ण झाले आणि आजच्या या 10व्या दिवशी आपण येऊन पोचलोय डायरेक्ट देवीच्या मंडपामध्ये। तर आज या देवीच्या मंडपामध्ये आपण आज कशासाठी आलोय ते मी तुम्हाला सांगतो। निलेश दादा आपल्यासोबत आहे। निलेश दादा नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। थँक्यू। तर आज आपण आलोय नवयुग तरुण मंडळामध्ये। नवरात्रीचे 9ही दिवस 24 तास अखंड भोजन सेवा दिली जाते। तर दादा काय सांगशील? नवयुग तरुण मंडळाची स्थापना 1975 साली झाली असून मंडळाने आता 52व्या वर्षात प्रवेश केला आहे। मंडळ 52 वर्षापासून अविरतपणे नवरात्र उत्सव साजरा करत आहे। त्याचप्रमाणे गेल्या 14 वर्षापासून आपण 24 तास महाप्रसादाचं आयोजन करत असतो। ज्या भाविकांना उपवास असतो त्यांच्यासाठी आपण फराळाची देखील व्यवस्था करत असतो। त्याचबरोबर मंडळाच्या वतीने जे अनेक सामाजिक कार्यक्रम जसं मेडिकल कॅम्प असेल, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, महिलांना साडी वाटप, तसंच सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा देखील आपण सत्कार करत असतो। या वर्षीपासून आपण रक्तदान शिबिर देखील आपल्या मंडळातर्फे आयोजित केलं होतं। विविध उपक्रम आपण सार्वजनिक उपक्रम मंडळातर्फे आयोजित करत असतो। तर आता इथे किती प्रमाणात जेवण बनवलं जातं तरी दररोज आपण 9 ते 10 हजार भाविकांसाठी पुरेल इतका अन्नप्रसाद त्या ठिकाणी करत असतो आणि 100 ते 150 किलो साबुदाण्याची खिचडी आपण बनवतो। आता आम्ही जसं इथे फिरलो, दर्शन घेतलं, तर तिथे मागे बघितलं तर आता जवळपास 4 ते 5 वाजले तरी पण गर्दी कायम आहे। तर दादा रात्रीची काय सिच्युएशन असते? रात्री कमीत कमी एका वेळेस 3 ते 4 हजार लोक महाप्रसादाचा आनंद घेत असतात। खूपच उत्तम असा उपक्रम इथे चालतो ज्याचा बरेच लोक लाभ देखील घेतात। तर दादा काय प्रमाणात इथे जेवण बनतं ते आपल्याला बघायला मिळू शकतं का? येस, चला तुम्हाला दाखवतो। आज आपल्या महाप्रसादामध्ये आपण शाक भाजीचा मेनू त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आपल्याकडे रोज वेगवेगळे मेनू असतात, जसं दालचा कढी, त्यानंतर शाक भाजी। ही शाक भाजी आता किती लिटर बनते तरी? 60 ते 70 लिटर या ठिकाणी शाकभाजी आपली बनवून तयार आहे। जसे भाविक येतील तसे आपण बनवत राहू आणि तसंच आपल्याकडं दुसऱ्या पातेल्याची सुद्धा तयारी आता सुरू आहे। यामध्ये पण आपण 70 ते 80 लिटर त्या ठिकाणी भाजी बनवणार। ज्या भाविकांना उपवास असेल त्या भाविकांसाठी आपण स्पेशल साबुदाणा खिचडी बनवत असतो। म्हणजे इथं कुठलाही प्रकारचा भाविक आला की तो आपल्या उपवास असू दे नसू दे सगळ्यांचं इथे पोट भरणार आहे। तसं मंडळात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी आपण या ठिकाणी अन्नदानाच्या महाप्रसादाच्या स्वरूपात अन्नदान या ठिकाणी देत असतो। आपल्या भाजीसाठी लागणारं वाटण या ठिकाणी आपण आता तयार केलेलं आहे। शेवटचा भाविक खात नाही तोपर्यंत आपलं अन्नदानाचं काम चालूच राहणार। थोडासा या प्रसादामध्ये खारीचा वाटा घ्यायचा प्रयत्न। ते टाकून।
आता आपण जेवण बनताना तो बघितलं, इथे जेवण वाढलं जातं ते या परिसरात वाढलं जातं का? हो हो, या ठिकाणी आपण टेबल आणि खुर्ची ठेवतो. ज्यावेळेस गर्दी जास्त असेल, जेवणाचा टाईम 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत आपण इथं टेबल खुर्ची ठेवतो आणि भाविकांना आपण कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी वाढण्याचं काम केलं जातं. आणि इतर वेळी संख्या कमी असते, त्यामुळे आपण बुफे पद्धत ठेवतो. ज्यांना जितकं पाहिजे तितकं ते लोक आपण त्या ठिकाणी घेत असतात. आता इथे टोटल तरी किती कॅपॅसिटी असते? लोक ॲट अ टाइम किती लोक जेवतात? ज्यावेळेस आपण या ठिकाणी टेबल खुर्ची ठेवतो त्यावेळेस एका वेळेस 400 ते 500 लोक या ठिकाणी बसून प्रसाद खाऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण इथं बाहेर जर बघितलं, आता 5 वाजले, जर जेवणाचा टाईम 7-8 वाजता जर तुम्ही आले असते ना, तर तुम्हाला इथं उभं राहायला पण जागा नसते. अच्छा, बाहेर आपली लाईन खूप दूरपर्यंत जाते. तसेच त्याप्रमाणे मंदिराच्या मागच्या बाजूला देखील आपण लोकांसाठी बुफे पद्धत ठेवून लोकांना जेवण देत असतो. मग रात्री समजा 12, 1, 2 वाजता बंद होतं का? नाही, आपला महाप्रसाद 24 तास चालू असतो. आपल्याकडे कोणी पाटे 5ला आलं तरी त्याला प्रसाद आणि जेवण भेटणार म्हणजे भेटणार. खूपच म्हणजे अप्रिशिएबल आहे ही गोष्ट, कारण दिवसाचे 24 तास 9चे 9 दिवस नवरात्रीचे जेवण देणं. आम्ही जसा राऊंड मारला आतमध्ये, तर तिथे जेवण बनवायला आचारी नव्हते, 1-2 मेन आचारी होते आणि बाकी सगळे यांचे कार्यकर्तेच होते की जे तिथे काम करत होते. खूप सुंदर उपक्रम आहे दादा. ॲक्च्युली सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मिळून 9 दिवसामध्ये आपलं श्रमदान करतात आणि हे जे अन्नदानाचं काम आहे हे पूर्ण त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण करू शकतो. तर नवरात्रीचे हे 9 दिवस दादांचा आणि दादांच्या जो मंडळाचा जो हा उपक्रम आहे तो खूपच स्तुत्य असा आहे. दादा, खूपच छान उपक्रम आहे आणि येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं इथे. धन्यवाद सर. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्या आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या भाविकांना, वडगाव शिरी आणि आजूबाजूच्या भाविकांना विनंती करतो की आपण सर्व इथे या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या. बाकी मंडळ आहेत जे गणपती नवरात्रीमध्ये जे DJ वाजवतात किंवा ज्याच्यानी लोकांना त्रास होतो, तर त्याच्याऐवजी असा काहीतरी स्तुत्य उपक्रम करण्यासारखा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. अशाच एका नव्या ठिकाणी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.